या खात्याचा निधी वळवणं अतिशय चुकीचं आहे। कारण आदिवासी असो, सामाजिक न्याय असो, या खात्याला जो निधी मिळतो तो लोकसंख्येच्या आधारावर मिळत असतो आणि लोकसंख्येच्या आधारावर जर निधी मिळालेला असेल तर तो वळवता येत नाही आणि तो वळवला असेल तर मला असं वाटतं आदिवासी समाजावर आणि सामाजिक न्याय खात्याच्या अखत्यारीत ज्या समाजाला न्याय देण्याची आवश्यकता आहे, न्याय दिला जावा अशी अपेक्षा आहे, त्यांचा निधी वळवणं मला असं वाटतं सगळ्यात मोठं आहे। माझ्याकडे जी माहिती त्याच्यानुसार सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटीपैकी 410 कोटी रुपये आणि आदिवासी खात्यातले जवळपास 335 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेचा जो काही मासिक निधी दिला जातो त्याला देण्यासाठी वळवला गेलेला आहे। निधी वळवावा लागतो, निधी वळवला जात असतो। याचे वेगवेगळ्या ठिकाणी गाभा, बिगर गाभा असे वेगवेगळ्या प्रकारे क्रायटेरिया आहे। परंतु सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवणं हे मला असं वाटतं राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय आहे। सरकार हे करतंय। आम्ही वारंवार सांगतो की सरकार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेलं आहे आणि म्हणून लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं उडविणाऱ्या गोष्टी सरकार करतं। जसं की परवा त्यांनी काही गुणांकन दिलं, काय अर्थ नाही त्याला। म्हणून या सगळ्या चुकीच्या गोष्टी राज्य या संकल्पनेतून आताच्या घडीला होतंय। आता संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आहेत, त्यांच्या खात्यात काय चाललं त्यांना माहिती का नाही माहिती मला माहिती नाही। एखाद्याच माहिती जरी असलं तरी त्यांना त्याच्यात विचारलं जातं का नाही जातं हेही माहिती नाही। कारण ज्या अर्थी त्यांच्या खात्याचा निधी वर्ग केलेला जातो आणि त्याला याची माहिती नाही, याचा अर्थ या राज्यामध्ये आताच्या घडीला मंत्र्याला काय व्हॅल्यू आहे हे लक्षात येतं। हे संजय शिरसाट यांचं फक्त दिसतंय, बाकीच्यांचं दिसत नाही, पण बाकीच्यांचं सुद्धा असंच आहे असं माझं म्हणणं आहे। अजित पवारांच्या खात्याकडे त्यांनी बोट टाकले का? फायनान्समध्ये काही दादागिरी करत फायनान्स विभाग जरी कोणी फायनान्स मंत्री असलं तरी मुख्यमंत्र्याच्या निर्देशाशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाही। जर फायनान्स विभाग असं करत असेल तर मला असं वाटतं अजितदादा मोठ्या सामाजिक न्यायाच्या गप्पा मारतात मोठ्या मोठ्या, त्यांचं खातं जर असं काम करत असेल आणि त्याला मुख्यमंत्र्याची संमती, मी तर म्हणतो मुख्यमंत्र्याची संमती असल्याशिवाय अशा पद्धतीने फायनान्स विभाग करू शकत नाही आणि म्हणून याला एका विभागाला जबाबदार धरता येणार नाही, तर पूर्णपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनाही जबाबदार धरावं लागेल। अर्थ खातं आणि अजित पवार त्यांच्याच खात्यावर बोट ठेवून 2.5 वर्षावर 3 वर्षापूर्वी सत्तेतून बाहेर पडले होते। महाविकास आघाडी सत्ता उलटवून टाकलं, त्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं हे सगळं मिळत नाही। अजितदादावर आरोप केला होता, आता अजितदादाच्या मांडीला मांडी लावून बसतात, त्या म्हणण्याला काही अर्थ नाही आताच्या घडीला। पण माझं मत असं आहे की हे सरकार ज्या पद्धतीनं सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागावर अन्याय करतंय, गोष्टी सामाजिक न्यायाचं करतं, परंतु या महाराष्ट्रातील समाजाला न्याय न देणारं अन्याय करणारं सरकार या महाराष्ट्रात आहे असं आपल्याला म्हणता येईल। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याची स्थिती भरती करण्यात येईल असंही दिसतंय, भाजपच्या खात्याच नाही। शिवसेनेच्या खात्याला आता कोणता सेज राहिलेला नाही, म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार, हे जे आमच्यातले गद्दार गेलेले लोक आहे, गद्दार शिवसेना, यांना काय शिवसेना नाही म्हणता येणार, गद्दारच म्हणावं लागेल, त्यांच्या खात्याला होतोय। आता त्याला ग्रामीण भागात चांगली म्हण येते, आता काही मला कॅमेरा समोर नाही बोलता येणार, राजू बरोबर का ते, परंतु निश्चित या खात्याच्या उपमुख्यमंत्र्यापासून तर खालच्या मंत्र्यापर्यंत सगळ्याच मंत्री सध्याच्या घडीला
अन्याय होतोय मान्य करावा लागेल. सामाजिक न्याय होत असताना आपण लाडकी बहीण योजनेचं बघतोय. संजय गांधी निराधार योजनेचं सुद्धा निधी आतापर्यंत सर्वसामान्य लोक ज्याचे आहेत गरजू त्यांना मिळत नाहीये. मागच्या जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर पासून संजय गांधीचं जे काही मदत निराधार लोकांना मिळते ती सुद्धा आत्ताच्या घडीला बंद आहे. आणि म्हणजे सरकार नुसतं मोठ्या घोषणा करतंय, मोठ्या कॉन्फरन्स घेतंय. देशाचे पंतप्रधान 9-9 तास इथं येऊन भाषण करून जातात, परंतु प्रत्यक्षात या राज्याची सगळी स्थिती विकासाची आत्ताच्या घडीला थांबलेली आहे. 3 वर्षापूर्वी या भूमिकेवरून सत्तेतून बाहेर पडले. आता तशीच भूमिका ज्यावेळेस गांधींनी तेव्हाचा तुमचा सल्ला आहे का किंवा काही सांगणं आहे का? माझा त्यांना काही सल्ला नाही. रोज तुम्ही तोंड गप करून त्यांच्या बुक्क्याचा मार सहन करा, तुम्हाला कळू द्या चांगला. एवढंच माझं म्हणणं आहे. बरं, तुम्ही